Welcome friends, welcome to full stack hybrid mobile app development career orientation session. मी आहे मितेश आणि आपल्यासोबत आहे अक्षय. आम्ही दोघं मिळून तुम्हाला या ओरिएंटेशन सेशन मध्ये सर्व माहिती देऊ. तर आपण एक एक करून सर्व गोष्टी बघूयात. ओके, यात आपण आजच्या या सेशनमध्ये जो अजेंडा असेल तो म्हणजे आपल्याला एक फुल स्टॅक हायब्रिड ॲप डेव्हलपमेंटसाठी काय काय रिसोर्सेस लागतील, किती प्रॅक्टिस आपल्याला यासाठी करावी लागेल आपल्याला जर या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर, हे आपण बघणार आहोत. त्यानंतर मार्केटमध्ये काय डिमांड आहे हायब्रिड ॲप डेव्हलपर्सना, तुम्ही हा स्किल किंवा हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्ही काय एक्सपेक्टेशन्स ठेवू शकतात. त्यानंतर हायब्रिड ॲप म्हणजे नेमकी काय, त्यासाठी कोणते स्किल आपल्याला रिक्वायर्ड असतात, काय काय करायला लागेल. आपण 3 मंथ्सचा जो हा कोर्स बघणार आहोत, ज्याची माहिती आपण आज बघणार आहोत, त्याचा करिक्युलम काय आहे ते देखील आपण बघूयात. त्यानंतर हायब्रिड ॲप जो सॅम्पल ॲप आपण या कोर्स अंतर्गत एक लाईव्ह ॲप जो बनवणार आहे त्याचा आपण डेमो बघणार आहे. त्यानंतर हा कोर्स केल्यानंतर कोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज तुम्हाला ओपन अप होतील, जसे की इंटर्नशिप, मग ती फ्री इंटर्नशिप असो किंवा पेड इंटर्नशिप, त्यानंतर वेगवेगळ्या जॉब अपॉर्च्युनिटीज, आणि तुम्हाला जर फ्रीलान्सिंग सुरू करायचं असेल, स्वतःच एक इंडिपेंडेंटली व्यवसाय वर्क फ्रॉम होम किंवा वर्क फ्रॉम एनिवेअर टाइप्स मध्ये करायचा असेल तरी तुम्ही सुरू करू शकता. तर आपण एक एक करून सर्व गोष्टी बघूयात. सुरू करण्याआधी आपण बघूयात की आमच्याबद्दल थोडस माहिती देतो. अक्षय, हाय अक्षय. हाय 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 एव्हरीवन. अक्षय हा आपल्या कोर्सचा इन्स्ट्रक्टर असणार आहे. अक्षय हा टेक लॅब्स या कंपनीचा सीईओ आहे. तो स्वतः एक फुल स्टॅक मोबाईल ॲप डेव्हलपमेंट आणि वेब डेव्हलपमेंट मध्ये एक्सपर्ट आहे. तो जर एज्युकेशन बॅकग्राऊंड त्याचं बघाल तर तो मेकॅनिकल डिप्लोमा त्याने केला होता आणि त्याने आपलं करिअर फुल स्टॅक मोबाईल ॲप डेव्हलपमेंट मध्ये केलं आणि त्याला 7+ इयर्सचा सध्या एक्सपिरियन्स आहे. तो एक ऑसम प्रकारे काम करत आहे मार्केटमध्ये आणि तो स्वतःही डिरेक्ट त्याच्या कंपनी अंतर्गत लोकांना शिकवतो. लोकांचे डिफरंट प्रोजेक्ट्स असतात ते कंप्लीट करतो मोबाईल ॲप डेव्हलपमेंटचे. सो तुम्हाला एक फर्स्ट हँड आणि लेटेस्ट एक्सपिरियन्स असलेला इन्स्ट्रक्टर या कोर्समध्ये उपलब्ध होणार आहे. त्यानंतर माझं नाव मितेश. मी मार्वल डिजिटल्स या कंपनीचा सीईओ आहे आणि माझी जी एक्सपर्टीज आहे ती एंटरप्राइज ॲप्लिकेशन डिझाईन, डिजिटल बिझनेस कन्सल्टिंग, डिजिटल मार्केटिंग, मग त्यात ॲड कॅम्पेन्स असू द्यात, फनेल्स, ऑटोमेशन्स आणि एसईओ अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही करत असतो. माझं बॅकग्राऊंड बघाल तर मी एक बीटेक आय टी झालेला आहे. माझा 7 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये. मी इन्फोसिसमध्ये होतो. त्यात मी काही वर्ष भारतात होतो, काही वर्ष बेल्जियममध्ये होतो, ब्रसेल्सला. त्यानंतर मग मी माझी स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी तयार केली आणि मला त्यात आता 5 पेक्षा जास्त वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. असा टोटल मला 10+ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. सो डोंट वरी, यू आर इन द सेफ हँड्स. नाव आता सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन की कोण एक फुल स्टॅक हायब्रिड मोबाईल ॲप डेव्हलपर बनू शकतो. तर जर तुमचं आय टी बॅकग्राऊंड असेल, जसं की तुम्ही आय टी मधून असाल, सीएससी मधून असाल, तुम्ही डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल, कुठले तुम्ही आय टी कोर्सेस केलेले असतील ऑलरेडी, MCA किंवा BCA झालेलं असेल किंवा MCS किंवा BCS झालेलं असेल, असं कुठल्या प्रकारचं रिलेव्हंट एक आय टी बॅकग्राऊंड असाल तर तुम्हाला एक थोडासा हेड स्टार्ट मिळेल हा कोर्स करताना, कारण बऱ्याच साऱ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील ऑलरेडी. तुम्ही क्विकली प्रॅक्टिकलमध्ये वर्क करू शकाल. तुमचं जर आय टी बॅकग्राऊंड नसेल, म्हणजे तुम्ही नॉन आय टी बॅकग्राऊंडचे असाल, मग ते कॉमर्स असो, आर्ट्स असो किंवा कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड असो, तरीही तुम्ही या कोर्समधनं आय टी क्षेत्रामध्ये पाऊल ठेवू शकता, कारण आपण सर्व काही स्क्रॅच पासून यात कव्हर करणार आहोत. आता तुम्ही तुमच्यापैकी कोणी म्हणू शकता की मला काहीच कोडिंगचा एक्सपिरियन्स नाही. डोंट वरी, आपल्याला यात कुठल्याही प्रकारचा कोडिंगचा एक्सपिरियन्स असण्याची आवश्यकता नाही. अगेन आपण सर्व काही बेसिक पासून आणि सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. त्यात आपण
मराठी भाषेमध्ये जसं आता आपण बोलतोय तशा प्रकारे लाईव्ह ट्रेनिंग्समध्ये शिकणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कोडिंग एक्सपिरियन्स नसलं तरी घाबरू नका. जेवढं लागणार तेवढंच आपण शिकवणार आहे. जर तुम्ही पास्ड आउट असाल आणि तुम्ही वर्किंग जरी करत नसाल तरीही तुम्ही हा कोर्स करू शकता, आणि तुम्ही वर्किंग प्रोफेशनल जरी असाल तरी तुम्ही हा कोर्स करू शकता. परंतु जर तुम्ही वर्किंग असाल, तुम्ही 8-10 तास काम करत असाल, तर तुम्हाला दिवसातनं ॲटलीस्ट 2 आवर्स लर्निंगसाठी आणि प्रॅक्टिससाठी द्यावे लागतील. तेवढी तुम्ही कमिटमेंट करू शकत असाल, तर इव्हन तुम्ही वर्किंग असाल आणि तुम्हाला तुमचं जॉब प्रोफाईल चेंज करायचं असेल, स्ट्रीम चेंज करायचं असेल, करियर पाथ चेंज करायचा असेल, IT मध्ये स्विच करायचं असेल, तरी तुम्ही इझिली करू शकता. आता आपण काय शिकणार आहोत हे बघण्या अगोदर आम्ही हे सर्व का शिकवतोय किंवा आम्ही अशा प्रकारचं ट्रेनिंग का देत आहोत हे आधी समजून घेऊयात. आपलं एक कॉलेज किंवा एज्युकेशनचं वर्ल्ड असतं, आणि त्या वर्ल्डमध्ये आपण सुरुवातीला लर्निंग एन्व्हायरमेंटमध्ये असतो, ज्याला आपण एक एक्सपेरिमेंटेशन फील्ड सुद्धा म्हणू शकतो. आपण तिथे काही चुका केल्यात तरी आपल्याला त्याच्यात माफी असते. फक्त एक परीक्षा होत असते आणि त्याच्या बेसिसवर आपलं रेटिंग केलं जात असतं. परंतु जे रिअल वर्ल्ड किंवा बिझनेस वर्ल्ड आहे तिथे चुकीला माफी नाही, किंवा काही आपल्याकडनं चुका झाल्या तर त्याला फायनान्शियल पेनल्टीज असतात. त्यामुळे बिझनेस वर्ल्ड किंवा रिअल वर्ल्डमध्ये टाईट रूल्स अप्लाय होतात. जसं एक्सपेरिमेंटेशन आपण कॉलेज किंवा एज्युकेशन वर्ल्डमध्ये करू शकतो, तेवढी मुभा आपल्याला रिअल वर्ल्ड किंवा बिझनेस वर्ल्डमध्ये नसते, किंवा आपण चुका केल्या तर आपल्याला त्याची किंमत मोजावी लागते. आणि म्हणूनच कॉलेज वर्ल्डमधनं रिअल वर्ल्डमध्ये पदार्पण करताना एक खूप मोठा गॅप जाणवत असतो. त्यामुळे जे कंपनीज असतात, जे बिझनेसेस असतात, ते तुम्हाला रिक्रूट करताना तुम्ही खरंच स्किलफुल आहात का, तुम्ही कॅपेबल आहात का, तुम्ही प्रॅक्टिकली गोष्टी करू शकतात का, तुम्ही शिकू शकतात का ऑन युअर ओन. कारण नुसतं तुम्ही एज्युकेशन कम्प्लीट केलं आणि त्याच बेसिसवर तुम्ही रिअल वर्ल्डमध्ये जगू शकत नाही. तुम्हाला कंटिन्युअसली इम्प्रूव्ह करावं लागतं, स्वतःचे स्किल्स अप टू डेट ठेवावे लागतात. तेव्हाच तुम्ही कुठल्याही रिअल वर्ल्ड बिझनेसला किंवा व्यवसायाला एक व्हॅल्यू प्रोव्हाइड करू शकता, आणि त्या व्हॅल्यू प्रोव्हाइड करण्यासाठीच ते तुम्हाला सॅलरी किंवा पैसे किंवा जो पण मोबदला आहे तो देतात. त्यामुळे हा एक खूप मोठा गॅप आहे, आणि बरेच एज्युकेशन किंवा इन्स्टिट्यूट्स किंवा कॉलेजेस हे रिअल वर्ल्डला जे लागतं ते अप टू डेट नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज देत नाहीत, फक्त थेरी शिकवली जाते. आणि हा मोठा गॅप आम्ही दूर करण्यासाठी जे खरंच लागतं, जे उपयोगी आहे, तेच तुम्हाला या कोर्स अंतर्गत शिकवणार आहे. सो बेसिकली आपण हा जो ब्रिज आहे, हा एज्युकेशन, क्वालिटी एज्युकेशनने ब्रिज तयार करणार, जेणेकरून तुम्ही हा गॅप इझिली आणि कमीत कमी इफर्ट्समध्ये, कमीत कमी वेळेमध्ये पार करू शकाल, आणि तुमचं प्रोफेशनल करिअर इझिली सुरू करू शकाल. हा सपोर्ट आम्ही देण्यासाठी हा कोर्स किंवा हे सर्व ट्रेनिंग सुरू केलेलं आहे. आता आम्ही शिकलो हे आम्ही जी आपली व्हाईट लाईन आहे त्याप्रमाणे आम्ही एक्सपेरिमेंट्स केले. आमचं जी जर्नी होती ती काय अशी सरळ नव्हती. त्याच्यामध्ये खूप सारे अप्स होते, खूप सारे डाऊन्स होते. त्यामुळे तुम्हाला या सर्व अप डाऊन्स मधून जाऊ लागू नये, हा जो आम्ही जो एक्सपेरिमेंट्स मध्ये अप्स डाऊन्स बघितले, आमची जर्नी स्मूथ नव्हती. त्या ज्या चुका आम्ही केल्या त्या तुम्हाला कराव्या लागू नये. जे ड्रॉबॅक्स आम्हाला फेस करायला लागले, ज्या बॅकलॉग आम्हाला फेस करायला लागले, ते तुम्हाला करायला लागू नये, आणि तुम्हाला जशी ग्रीन लाईन आहे तशी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत, तुमच्या करिअर गोलपर्यंत इझिली, इफर्टलेसली मूव्ह करू शकावे, यासाठी आपण हे ट्रेनिंग पूर्ण प्रॅक्टिकल बेस आणि टू द पॉइंट घेण्यासाठी सुरू केलेले आहे. सो आता आपल्याला हे जे शिकायचं आहे, फुल स्टॅक एक हायब्रिड अँड्रॉइड किंवा iOS ॲप डेव्हलपर जर बनायचं असेल तर आपल्याला काय 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 लागेल शिकण्यासाठी. तर जर टाइम कमिटमेंट बघाल तर तुम्हाला 1 तास प्रत्येक दिवशी देता आला पाहिजे लर्निंगसाठी. कारण 1 तास हा पुरेसा आहे, पण तो कंटिन्युअसली, कन्सिस्टंटली दिला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी मिनिमम 2 तास दिवसातनं दिले पाहिजे. कारण जर तुम्ही नुसतं शिकत गेले, नुसतं कन्झ्युम केलं कंटेंट, तर त्याला काही अर्थ नाही. तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर बनू शकणार नाही, किंवा तुम्ही रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स त्यातनं सॉल्व्ह करू शकणार नाही. मग तुम्हाला एक कम्प्युटर किंवा लॅपटॉप असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हे सर्व लर्निंग तुम्ही स्वतःच इम्प्लिमेंट करू शकले पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे कम्प्युटर किंवा लॅपटॉप पाहिजे. मग तो कोणत्या प्रकारातला पाहिजे?
तुमच्याकडे असा लॅपटॉप किंवा कम्प्युटर पाहिजे ज्याच्यामध्ये प्रोसेसर हा i3 प्रोसेसर असेल, आणि i3 प्रोसेसर जर असेल तर त्यासोबत तुम्हाला मिनिमम 12 GB रॅम पाहिजे. तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपची हार्ड डिस्क ही SSD टाईपची पाहिजे आणि त्याच्यामध्ये विंडोज 10 ॲटलिस्ट असलं पाहिजे. आणि जर तुमच्याकडे इंटेल i5 प्रोसेसर असेल जो थोडासा ॲडव्हान्स असतो i3 पेक्षा, तर तुम्हाला 8 GB रॅम सुद्धा पुरेशी होईल आणि त्यासोबत SSD, हार्ड डिस्क आणि विंडोज 10 हे सॉफ्टवेअर तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम ही ॲटलिस्ट विंडोज 10 असली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला इंटरनेट कनेक्शन लागेल, कारण रिसर्च लागेल, ऑनलाईन काही गोष्टी रिफर करायला लागतील आणि लर्निंग सेशन्स तुम्हाला अटेंड करायला लागतील, लाईव्ह असोत किंवा मग रेकॉर्डिंग्स बघणार असो. तुम्हाला सफिशियंट ॲटलिस्ट मोबाईल डेटा तरी पाहिजे, 4G नेटवर्क, किंवा मग तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन आणि वायफाय असेल तर ते सर्वात जास्त प्रिफरेबल आहे. त्यानंतर तुमच्याकडे कंटिन्युअस इलेक्ट्रिसिटी पाहिजे. जर तुम्हाला कंटिन्युअसली लर्निंग करायची असेल तर इलेक्ट्रिसिटी बेसिकली मस्ट आहे. जर लॅपटॉप असेल तर इंटरमिटंट इलेक्ट्रिसिटी सोबतही तुम्ही शिकू शकता. या सर्व गोष्टी तुम्हाला लागेल आणि या व्यतिरिक्त तुम्हाला लागेल कमिटमेंट आणि डेडिकेशन. कारण बेस्ट स्किल आणि जे गरजेचं आहे ते तर आम्ही तुम्हाला देणारच आहेत, पण ते शिकून घेण्याची, त्याच्यावर प्रॅक्टिस करण्याची कमिटमेंट आणि डेडिकेशन तुमच्याकडे पाहिजे, तरच तुम्हाला डिझायर्ड रिझल्ट्स मिळतील. जो कोणी आम्ही देत असलेल्या स्टेप्स आणि लर्निंग फॉलो करेल त्याला रिझल्ट्स हे 100% मिळणार आहेत. परंतु जर तुम्ही त्याच्यावर इफर्ट्सच घ्यायला तयार नसाल, त्याच्यासाठी प्रॅक्टिसच करू शकले नाही, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. सो हे जे पण सर्व नॉलेज आहे हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड असणार आहे आणि कमीत कमी वेळेत तुम्ही ट्रेन होऊन एक जॉब रेडी पर्सन व्हावे, हा याचा मूळ उद्देश आहे. आता याच्यासाठी प्री रिक्विजिट स्किल्स काय आहेत? जसं तुम्हाला असं वाटत असेल की मला सी लँग्वेज यायला पाहिजे का? तर तुम्हाला सी लँग्वेज माहीत असण्याची काहीही गरज नाही. मग काही विचारतील मला सी प्लस प्लस लागेल का? तर सी प्लस प्लसची देखील गरज नाही. कोणी विचारेल मग मला जावा आली पाहिजे का? तर जावा देखील तुम्हाला यायची गरज आहे. तुम्हाला इतर कोणती लँग्वेज किंवा कोडिंग स्किल पाहिजे का? तर त्याची देखील काही गरज नाही, कारण आपण सर्व काही स्क्रॅच पासून शिकणार आहे. मग तुम्हाला गरज काय लागेल? तुम्हाला बेसिक इंग्लिश आलं पाहिजे, कारण ज्या पण आपण लँग्वेजेस शिकणार आहे, जे पण कोडिंग शिकणार आहे ते सर्व हे इंग्लिशमध्ये असणार आहे. त्यामुळे तुम्हाला बेसिक इंग्लिश आली पाहिजे, टायपिंग करता आलं पाहिजे. कोड करण्यासाठी ते गरजेचं आहे. किंवा जी माहिती आपण बघणार आहोत, रेफरन्स मटेरियल जे देणार आहोत ते तुम्हाला थोडंफार तोडकं मोडकं तरी कळलं पाहिजे. त्यामुळे कमांड्स किंवा लँग्वेजचे कोड रीड करण्यापर्यंत, राईट करण्यापर्यंत बेसिक इंग्लिश तुम्हाला कळलं तरी पुरेसं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा लर्निंग ॲटिट्यूड असला पाहिजे. काही चुकलं तर त्याचा ध्यास घेऊन त्याच्या मागे लागून ते करेक्शन करून करेक्ट पाथवर आणणे. एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट होत असेल तर तो पर्टिक्युलरली एक्झिक्यूट करणे. हा लर्निंग ॲटिट्यूड जो आहे तो तुम्हाला इथे खूप सारा उपयोगात येणार आहे. आणि परत एकदा मी स्ट्रेस करतो, सर्व काही गोष्टी आपण ह्या स्क्रॅच पासून बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची अशी गरज नाहीये. कोडिंग आपण स्क्रॅच पासून शिकणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल तर मला काहीच माहिती नाही, तर मला मी कसं शिकणार, तर हा कुठलाही अडथळा नाही. तुम्ही मेंटॅलिटी फक्त तुमची असली पाहिजे शिकण्याची, ते पुरेसं आहे. त्यानंतर आता एक तुम्ही जर अँड्रॉइड डेव्हलपरची सॅलरी बघितली इंडियामध्ये, तर साधारणपणे 1,50,000 पासून ते 9,10,00,000पर्यंत ही कुठल्याही अँड्रॉइड डेव्हलपरची सॅलरी इंडियामध्ये आज मिळते. साधारण 3-3.5 लाखाचा जॉब तुम्हाला इझिली मिळू शकतो. परंतु हा तुम्ही नुसता कोर्स केला किंवा नुसतं तुम्ही म्हटलं की मी एक अँड्रॉइड डेव्हलपर आहे, तर तुम्हाला कोणीही ही सॅलरी देईल का? तर उत्तर आहे नाही. का? कारण हे सर्व पॅकेजेस किंवा जो पैसा दिला जातो तो स्किल बेसिसवर आणि प्रॅक्टिकल बेसिसवर दिला जातो. जर तुम्ही काही ऑलरेडी एखादं ॲप बनवलेलं असेल, तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ असेल, तर तुम्हाला 3-3.5-4 लाख रुपये देखील लोक द्यायला तयार होतात, कारण तुम्ही काहीतरी प्रॅक्टिकली केल्याचं प्रूफ तुम्ही देत असतात. आणि या कोर्समध्ये आपण एक लाईव्ह ॲप तुमचं ऑनलाईन शॉपिंग रिलेटेड एक
लाईव्ह ॲप आपण तुमचं बनवणार आहोत आणि ते प्ले स्टोअरला लाईव्ह करणार आहोत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये लिहू शकता, कुणालाही सांगू शकतात, कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही सांगू शकाल हा कोर्स पूर्ण केल्यानंतर 3 महिन्यात तुमचं एक ॲप बनलेलं असेल. त्याचं तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स लेटर सुद्धा दिलं जाईल. तुमचे ॲप प्ले स्टोअरला लिस्टेड असेल. सो जर कमीत कमी बोलायचं झालं तर तुम्ही स्टार्टला 8 ते 12,000 पर मंथ तुम्हाला सॅलरी जॉब हा नक्कीच मिळेल आणि तुमच्या पोटेन्शियलनुसार तुम्ही किती शिकतात, किती प्रोग्रेस करता यावर एका वर्षामध्ये तुमची सॅलरी ही 40,000 पर्यंत इझिली पोहोचू शकते. हा आतापर्यंतचा प्रॅक्टिकल मार्केट मधला डिमांडचा डेटा आहे. त्यानंतर सुरुवात जेव्हा तुम्ही करता तेव्हा सुरुवात केल्या जेव्हा करतात तर 2,40,000 पासून ते 8 लाखापर्यंतचं हे जे पॅकेज आहे हे फ्रेशरला सुद्धा ऑफर केलं जातं. परंतु जर आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन ग्राफ बघितला तर साधारण 80 ते 90% लोकांना 2 ते 4.5 लाख 2.5 ते 4.5 लाख पर्यंत पॅकेज हे ऑफर केलं जातं बेस्ड ऑन देअर स्किल्स. ओके, तो इथे स्किल सेट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला प्रॅक्टिकल स्किल सेट असतील तर तुम्हाला इतकं पॅकेज हे इझिली मिळतं आणि आपला हा पूर्ण कोर्स आहे हा स्किल सेट्सवरच बेसिस राहणार आहे. आणि एक्सपिरियन्स नुसार तुमचं पॅकेज कसं वाढू शकेल. समजा तुम्ही शिकले आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काहीच शिकले नाही, फक्त आहे ते स्किल तुम्ही कॅरी केलं, तुम्ही नवीन काही शिकले नाही, फक्त तुमचा एक्सपिरियन्स वाढत राहिला म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीत एकदा एका कंपनीत जॉईन केले, तिथनं तुम्ही पुढे कंटिन्यू केलं, काही शिकले नाही, तरीही तुमचं एक्सपिरियन्स जसा जसा वाढत जाईल तशी तशी तुमची सॅलरी म्हणजे तुम्ही काहीही केलं नाही तरी तुम्हाला 10 लाखाचं पॅकेज 8-10 वर्षामध्ये इझिली मिळणार. काहीही केलं नाही. हा एक मार्केट ट्रेंड आहे. कारण ऍटलीस्ट ऍप्स मेंटेन जरी तुम्ही करू शकले, त्याच्यात नुसतं मॉनिटर जरी करू शकले एखादं ऍप त्याचा कोड, तरी ही खूप मोठी उपलब्धी असते. ते देखील खूप जणांना जमत नाही. त्याच्यामुळे हा ऍक्च्युली एक हाय पेइंग जॉब तुम्ही कन्सिडर करू शकता. आता अक्षय तुम्हाला पुढच्या पॉइंट्स कव्हर करेल, कुठल्या टाइप्सचे ऍप असतात आणि आपण हायब्रिड ऍपच का शिकणार आहोत. अक्षय, ओव्हर टू यू. Hello friends, I will continue from this slide. My name is Akshay Jadhav and as you can see, types of apps. तर इथे 4 टाइप्सचे ऍप दिसतंय आपल्याला. नेटिव्ह ऍप्लिकेशन, हायब्रिड ऍप्लिकेशन, वेब ऍप्लिकेशन आणि प्रोग्रेसिव्ह वेब ऍप. आता या चारींमधला डिफरन्स हा आहे. तर नेटिव्ह ऍप मध्ये काय असतं की एक लँग्वेज तुम्ही शिकता आणि त्या लँग्वेज मध्ये तुम्ही एक प्लॅटफॉर्म साठी ऍप बनवता. जसं तुम्ही जावा जर कोणी असेल तर जावा मध्ये फक्त तुम्ही अँड्रॉइड ऍप्लिकेशन बनवता. जर तुम्हाला आयफोन साठी ऍप्लिकेशन कोड करायचा असेल तर तुम्हाला स्विफ्ट ही लँग्वेज शिकावी लागते आणि त्यानुसार तुम्ही एकच सिंगल ऍप कोड करू शकता. वेब ऍप्लिकेशन काय, जसे आपलं नॉर्मल वेबसाईट्स, ठीक आहे. प्रोग्रेसिव्ह वेब ऍप काय असतं की एक ऍप्लिकेशन बिल्ड ऍज अ वेबसाईट, म्हणजे जेव्हा तुम्ही वेबसाईटवर व्हिजिट कराल ते फंक्शन फुल एका ऍप्लिकेशन सारखं होतं. तुम्हाला ती वेबसाईट असल्यासारखा फील येत नाही. आणि मेन पार्ट आहे हायब्रिड ऍप्लिकेशन, जो आपला हा कोर्स ज्याच्यावर बेस्ड आहे. तर हायब्रिडच का, तर एक कोड बेस असतो, म्हणजे एक तुम्ही लँग्वेज शिकता आणि त्याच्यामध्ये iOS, अँड्रॉइड किंवा वेब तिन्ही प्लॅटफॉर्म साठी तुम्ही एकच लँग्वेज शिकून तुम्ही करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड. तर हाच आहे प्रॉब्लेम मेन जो फर्स्ट याच्यात दिसतोय की आपण एका लँग्वेज मध्ये लिहितो, बिल्ड करतो, बट जर तुम्हाला iOS आयफोन साठी बनवायचं ऍप्लिकेशन, मग तुम्हाला नवीन लँग्वेज शिकावी लागते. मग ते तर कॉस्ट पण वाढते, तुमचा वेळ पण जातो. बट हायब्रिड मध्ये कसं आहे, तुम्ही एकच लँग्वेज शिकता आणि अँड्रॉइड, iOS, वेबसाईट तिन्ही एकाच वेळेस तुम्ही बिल्ड करू शकता. सो हे एक चांगलं सोल्युशन प्रोव्हाइड करत आहे. नेक्स्ट स्लाइड. आता स्ट्रक्चर, जेव्हा आपण जसं इथे दिलेलं आहे नेटिव्ह ऍप्लिकेशनचा जो कोड असतो तो आपण एका सिंगल याच्यामध्ये लिहितो, ठीक आहे. बट हायब्रिड आणि वेब
या दोघांचं काय आहे, HTML5, CSS आणि जावास्क्रिप्ट. कोड बेस हा सिंगल आहे, म्हणजे HTML जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही वेबसाईट पण बनवू शकता आणि ह्याच लँग्वेजेस मध्ये तुम्ही हायब्रिड ऍप्लिकेशन पण बनवू शकता. नेक्स्ट, आता हे रन कसे होतात. सो नेटिव्ह ऍप्लिकेशन हे सिंगल कोड बेस असल्यामुळे थोडस त्याला ऍडव्हान्टेज जास्त येतात. बट जे हायब्रिड ऍप्लिकेशन आहे ते काय करतं, तुम्ही जो लिहिलेला कोड बेस आहे, जो तुम्ही कोड लिहिणार HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट मध्ये, त्याला कंटेनराइज करून जे काय नेटिव्ह फीचर्स असतील त्या लँग्वेज मध्ये त्याला कन्वर्ट करून टाकतो प्रॉपरली. हे सगळं बॅकएंड मध्ये होतं, ते तुम्हाला नाही करायची गरज. काही कमांड्स असतात ते दिले का ते ऑटोमॅटिक कन्वर्ट होऊन जातं आणि नेटिव्ह ऍप्लिकेशनला ते कन्वर्ट करून टाकतं. ठीक आहे. सेम जर वेब असेल तर नेटिव्हला कन्वर्ट करायची गरज पडत नाही, तुम्ही डायरेक्टली कोड केलेलं वेबसाईट बिल्ड करून होस्ट करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, हायब्रिड ऍप्लिकेशन. सो हायब्रिड ऍप्लिकेशन जरी मी आधीच सांगितलं की नेटिव्ह ऍप्स आणि वेब ऍप्लिकेशन दोन्ही एकत्र आले की तेव्हा ते हायब्रिड ऍप बनतं. मग बनवतो कसं, तर आपण फ्रेमवर्क यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट, आणि ते फ्रेमवर्क आहे आयोनिक फ्रेमवर्क. आता हे ओपन सोर्स फ्रेमवर्क आहे जे अँग्युलर बेस्ड आहे. बट तुम्ही आयोनिक फ्रेमवर्क मध्ये जर तुम्ही अँग्युलर बॅकग्राऊंड मध्ये असाल किंवा रिॲक्ट बॅकग्राऊंड मधून असाल किंवा Vue.js बॅकग्राऊंड मधून असाल, तुम्ही आयोनिक मध्ये तिन्ही लँग्वेजेस वापरून कोड करू शकता. तुम्हाला अशी रिक्वायरमेंट नाही आहे की आयोनिक शिकायचं तर अँग्युलरच आलं पाहिजे. रिॲक्ट, Vue.js कोणतंही असलं तरी तुम्ही त्यात कोड करू शकता. आणि ज्या वेब टेक्नॉलॉजीज आहेत त्या आहेत HTML, CSS, जावास्क्रिप्ट, प्लेन गोष्टी आहेत. याच्या इंटिग्रेशनने तुम्ही हे हाय क्वालिटी आणि चांगल्या परफॉर्मन्सचा ऍप्लिकेशन आपण बिल्ड करू शकतो. नेक्स्ट, आता हायब्रिड ऍप्लिकेशनच का, जसं मी आधीच बोललो की वन कोड बेस रन एनिवेअर. एकच तुम्ही HTML, CSS, जावास्क्रिप्ट वापरून एकदाच तुम्ही तो कोड लिहिला आणि विथ सम कमांड्स, जस्ट सिंगल कमांड्स, तुम्ही आयफोनचं पण ऍप जनरेट केलं, अँड्रॉइडचं पण ऍप जनरेट केलं आणि वेबसाईटचं पण जनरेट करून टाकली. सो तुम्हाला जास्त टाइम वेस्ट करायची गरज नाही. जेव्हा तुम्ही कोड करताय ना, तर ऍट अ टाइम तुमचं तिन्ही कामं एकाच वेळेस होत आहे. ठीक आहे. आणि अडॅप्टिव्ह स्टायलिंग हा असा पार्ट आहे, जसं तुम्ही आयफोनचे जर ऍप्स बघितले ना, तर चांगला एक फील असतो त्यांना, स्मूथ फील असतो, स्मूथ टच असतो आणि काही UI एलिमेंट्स पण त्यांचे वेगळे आहेत. सो आता जेव्हा आपण एकच कोड बेस लिहितोय, तर मग हा एक इश्यू असतो की तुम्हाला iOS साठी बनवताय तर मग त्यांचे UI एलिमेंट्स वापरून कोड करावं लागतं, किंवा अँड्रॉइड साठी बनवतोय तर मटेरियल डिझाईन वापरून तुम्हाला कोड करावा लागतो. बट आयोनिक काय करतं, आयोनिक तुम्ही जो काय एक सिंगल कोड लिहिलाय ना, ते ऑटोमॅटिकली अडॅप्ट करतं. ज्या डिव्हाइसवर तुम्ही ते ऍप इन्स्टॉल कराल, लुक आणि फील त्या डिव्हाइस नुसारच त्याला येणार. आणि जो परफॉर्मन्स आहे, तर ऑलरेडी इतकं त्याच्यामध्ये परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन आहेत की ते ऍप खूपच जास्त परफॉर्मंट राहतं. कोणते पण लेटेस्ट असू द्या किंवा जुने जरी फोन्स बघितले की 2 GB रॅम्स वाले जरी फोन्स बघितले, तरी त्याच्यावर तुमचं आयोनिक जे हायब्रिड ऍप्लिकेशन आहे ते एक प्रॉपर परफॉर्मन्सनेच वर्क करणार. ठीक आहे. नेक्स्ट, क्लीन, सिंपल अँड फंक्शनल डिझाईन. आता आयोनिक आपल्याला एक रेडीमेड कंपोनंट्स, टेम्पलेट्स आणि काही गोष्टी प्रोव्हाइड करतं. जसं तुम्ही HTML टॅग्स वापरता तसेच सेम आयोनिक मध्ये पण टॅग्स आहेत, जे वापरून तुम्ही एक फास्ट आणि डिझाईन खूप लवकर करू शकता. आणि ती डिझाईन पण खूप सिंपल आहे कोड करायला. आणि नेटिव्ह आणि वेब ऑप्टिमाइज तर आहेच, कारण ऑलरेडी हायब्रिड मध्ये पडतं आयोनिक. सो तुम्हाला नेटिव्ह आणि वेब दोघांची पॉवर याच्यामध्ये भेटते. इथे ब्राउझर मध्ये पण प्रॉपरली एक PWA म्हणून काम करेल आणि फोनवर ऍज अन ऍप तुम्ही इन्स्टॉल करून त्याला ऍज अ नेटिव्ह ऍप्लिकेशन पण यूज करू शकता. नेक्स्ट,
व्हाय आयोनिक? आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडेलच की आयोनिकच का बरं, बाकीचे पण आहेत की रिॲक्ट आहे, मग रिॲक्ट मध्ये रिॲक्ट नेटिव्ह पण आहे, ठीक आहे. पण मग आयोनिक यासाठी जी फास्ट डेव्हलपमेंट आपण जे म्हणतो, रिॲक्ट झाली लायब्ररी, ठीक आहे, आणि आयोनिक आहे एक प्रॉपर फ्रेमवर्क. याच्यामध्ये तुम्ही एक असं जरी टाइम कॅल्क्युलेट केला ना, तरी एक सिंगल ऍप्लिकेशन डिझाईन करायला तुम्हाला एक तासभर लागेल, एक प्रॅक्टिस झाल्यावर. इतकं फास्ट तुम्ही याच्यामध्ये डेव्हलप करू शकता. आणि खूप गुगल बॅक्ड असल्यामुळे याचं जे फ्युचर आहे ते पण चांगलं आहे. खूप चांगली कम्युनिटी आहे आयोनिकची. आणि जर तुम्ही वेब डेव्हलपमेंट बॅकग्राऊंड मधून जरी असलात तरी तुम्ही पटकन आयोनिक मध्ये येऊन तुम्ही ऍज अ ऍप डेव्हलपर तुमचं करिअर स्विच करू शकता. आणि जे काही स्केलिंग फॅक्टर असतात एंटरप्राइज लेवल, तर ते आयोनिक आपल्याला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतं, मेंटेनन्स वगैरे सगळ्या गोष्टी. एक चांगला एक्सपिरियन्स आहे. नेक्स्ट. आता स्किल्स आपण काय काय शिकणार आहोत, तर मेन ऍप तर आपण एपीआय लिहिणार आहोत, ती Node.js मध्ये करणार आहोत एपीआय डेव्हलपमेंट, डेटाबेस, आणि नंतर तुमचं ऍप्लिकेशन प्ले स्टोर वर कसं डिप्लॉय करायचं किंवा ऍप स्टोर वरती तुमचं आयफोनचं ऍप्लिकेशन कसं डिप्लॉय करायचं, आणि जे एपीआय लिहिणार आहोत मग ते सर्व्हर कसं क्रिएट करतो, त्याचे कॉन्फिगरेशन काय असतात, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघूयात. नेक्स्ट. सो हा 3 मंथ्सचा कोर्स आहे. तर हा जो फर्स्ट पार्ट आहे हा आयोनिकचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपण हे 10 पॉइंट्स कव्हर करणार आहोत. स्टार्टिंग फ्रॉम द बेसिक्स लाईक कंपोनंट्स काय असतात, त्यानंतर नेटिव्ह ऍप्लिकेशनचं कन्व्हर्जन, मग राउटिंग, नेव्हिगेशन, स्टायलिंग कसं करायचं, थीमिंग वगैरे, त्याचे अॅनिमेशन्स वगैरे त्यात येतात. मग हँडलिंग युजर इनपुट, म्हणजे जे आपण फॉर्म्स वगैरे टाकतो की एक इनपुट फील्ड आहे, तुम्ही लॉग इन रजिस्टर वगैरे करता, त्या गोष्टी याच्यात येतात. त्यानंतर HTTP रिक्वेस्ट हा आपण पार्ट यूज करतो टू कम्युनिकेट विथ द डेटाबेस. डेटाबेस सोबत जेव्हा कम्युनिकेशनची वेळ येते तेव्हा तुम्हाला HTTP हा पार्ट यूज करावा लागतो. मग नेटिव्ह डिव्हाइस फीचर, म्हणजे समजा तुम्हाला ऍप मध्ये कोणाला कॉल लावायचा आहे, कोणाला SMS पाठवायचा आहे, मेल पाठवायचा आहे, किंवा कॅमेरा ऍक्सेस करायचा आहे, म्हणजे डिव्हाइसचे जे काही फीचर्स असतील, फाईल्स ऍक्सेस करायच्या, इमेजेस ऍक्सेस करायच्या, तर या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर गुगल मॅप्स हे पण कसं आपण इंटिग्रेट करतो आपल्या ऍप्लिकेशन मध्ये ते पण आपण बघू. ऑथेंटिकेशन पण बघूयात विथ स्टँडर्ड टेक्नॉलॉजीज. आणि त्यानंतर प्ले स्टोर आणि iOS स्टोर वर कसं तुम्ही ऍप्लिकेशन टाकायचं हे पण एक ऍट लास्ट आपण बघूयात. नेक्स्ट. त्यानंतर जी आपण एपीआय लिहिणार आहोत ती Node.js मध्ये आपण कोड करणार आहोत. तर स्टार्टिंग आपण जावास्क्रिप्टच्या बेसिक पासून करूयात. बोथ ES6 ES9 व्हर्जन्स आपण याच्यामध्ये घेणार आहोत. जे काय नवीन अपडेट्स आलेले ते सगळे याच्यामध्ये कव्हर केले जातील. त्यानंतर HTML CSS एक बेसिक लेक्चर घेतलं जाईल. Express.js एक फ्रेमवर्क आहे ज्यात आपण एपीआय लिहितो किंवा Node.js वरती बिल्ड आपण वेबसाईट करतो, ठीक आहे. सो टेम्पलेट इंजिन्स हे पण आपण याच्यामध्ये बघू की कोणते कोणते टेम्पलेट इंजिन्स आपण वापरून एक चांगलं एपीआय आपण कोड करू शकतो. मग वर्किंग विथ डेटाबेस, जसे डेटाबेसेस मल्टिपल आहेत, जसं MongoDB आहे, MySQL आहे, असे अजून बरेचसे आहेत. मग ह्या डेटाबेस सोबत कसं आपण Node.js ला कनेक्शन करून कम्युनिकेशन, डेटा रिट्रायव्हल, असे क्रूड ऑपरेशन्स असतात. आपण डेटा कसा डेटाबेस मध्ये टाकायचा किंवा तो रीड कसा करायचा, डेटा अपडेट करायचा तर अपडेट कसा, डिलीट कसा, या सगळ्या फंक्शनॅलिटीज आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पूर्ण एपीआय बनवू. आणि एक चॅट प्रोजेक्ट राहील एक बेसिक, त्याच्यामध्ये आपण प्रायव्हेट चॅट आणि ग्रुप चॅट दोन्ही फंक्शनॅलिटी कव्हर करणार आहोत. तर त्याची एपीआय कशी वर्क करते हे पण बघणार आहोत. आणि सॉकेट्स हा एक असा पार्ट जो रिअल टाइम कम्युनिकेशन साठी महत्वाचा असतो.
सो ते पण आपण याच्यामध्ये बघू. जसं व्हॉट्सअप वरती तुम्हाला रिफ्रेश नाही करावा लागत, मेसेज आल्यावर तुम्हाला डायरेक्ट दिसतो तो. तर तो कसा दिसतो, तर सॉकेट्स वापरलेले असतात त्यामुळे. त्यानंतर ग्राफ क्यूएल आपण एक्सप्रेस.js फ्रेमवर्क मध्ये जी एपीआय लिहिणार आहे ती खूप लेंदी होऊन जाते आणि काही गोष्टींमध्ये मात खाते एक्सप्रेस.js परफॉर्मन्स. सो नंतर आपण ग्राफ क्यूएल मध्ये ती एपीआय कशी कन्वर्ट करायची ते पण एकदा बघणार आहोत. आणि फाईल अपलोडिंग, जसं आपला प्रोफाईल इमेज अपलोड, या गोष्टी, मग कुठल्या टाईपची फाईल तुम्ही त्यात अपलोड करू शकता. त्यानंतर ऑथेंटिकेशन, एपीआय ला राउट्स कसे प्रोटेक्ट केले जातात ते सगळं, आणि एरर हँडलिंग प्रॉपरली, हे सगळं आपण या Node.js पार्ट मध्ये कव्हर करणार आहोत. नेक्स्ट, एक लाईव्ह प्रोजेक्ट आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये, एक ई-कॉमर्सचं ऍप्लिकेशन, आणि त्याला आपण विथ प्रोडक्शन सेटिंग्स डिप्लॉय करणार आहोत. नेक्स्ट, आता आपण काय शिकणार आहे. सो HTML हो, जावास्क्रिप्ट, CSS, त्यानंतर आयोनिक फ्रेमवर्क, Node.js डेटाबेस आणि सर्व्हर कॉन्फिगरेशन, हे सगळं आपण या कोर्स मध्ये शिकू. नेक्स्ट, डेमो प्रोजेक्ट मी शोकेस करतो की आपण काय ऍप्लिकेशन बनवणार आहोत त्याच्यामध्ये. ओके, सो हा एक ई कॉमर्स ॲपचा होम पेज आहे, जे जेव्हा कोणीही डाउनलोड केलं ते ॲप आणि जस्ट ओपन केल्यानंतर ही फर्स्ट वेलकम स्क्रीन दिसेल. आता इथून पुढचा फ्लो अक्षय तुम्हाला सांगेल. या, तर हे ऍप्लिकेशन आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये OTP ऑथेंटिकेशन, जे आजकाल प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये असतं, ते आपण बघणार आहोत. सो इथे मी नंबर टाकतो. आपल्याला एक OTP येतो. OTP आहे 266. ओके, लॉग इन. याच्यामध्ये आपण गुगल मॅप्स इंटिग्रेट केले, तुम्ही बघू शकता. लोकेशन पिक करायसाठी, कारण ज्या डिलिव्हरीचं ऍप्लिकेशन आहे तर कुठे डिलिव्हरी करायची हे पण कळलं पाहिजे. सो ही एक बेस्ट प्रॅक्टिस असते की गुगल मॅप्सनेच लोकेशन घेऊन स्टोअर करायची डेटाबेस मध्ये, आणि एक पूर्ण जो काय ऍड्रेस असेल ना तो याच्यामध्ये टाकून द्यायचा. कंटिन्यू. सो अशा पद्धतीने आपल्याला प्रोडक्ट्स दिसत आहेत इथे, जसं तुम्ही बघू शकता. विथ ऑल द डिटेल्स, प्राइस आहे, डिस्काउंटेड प्राइस, स्टॉक इन स्टॉकचं इंडिकेटर, एक इमेज आहे जे आपण फाईल अपलोड मध्ये शिकू. हे पूर्ण ऍप्लिकेशन आणि आयोनिक मध्येच बनलेले फॉर अँड्रॉइड प्लॅटफॉर्म. तुम्ही डिफरंट कॅटेगरीज बघू शकता तिथे, जसं आता ड्राय फ्रुट्स आहे, एक्झोटिक्स, व्हेजिटेबल्स. म्हणजे अशा तुम्ही कॅटेगरी वाईज हे सगळं एपीआय मधून डेटाबेस मधून डेटा येतोय. सो प्रॉपर कनेक्शन करूनच आपण हे सगळं वर्क करणार आहोत. त्यानंतर तुम्ही ऍड टू कार्ट करू शकता. जसं हे कार्ट मध्ये 1 आयटम ऍड झालाय, सो तो आयटम आपण कार्ट मध्ये पण बघू शकतो. क्वांटिटी तुम्ही रेज बरोबर प्राइस पण इन्क्रीज होते विथ रेट अँड द फायनल अमाऊंट. त्यानंतर कॅश ऑन डिलिव्हरी आणि ऑनलाईन दोन ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. सो याच्यामध्ये आपण ऑनलाईन पेमेंट्स कसे आपण घेऊ शकतो ते पण याच्यामध्ये आपण घेतलेले आहे. सो आपण पे ऑनलाईन केल्यावर एक पेज ओपन होतं. ऍड युअर नंबर, ईमेल, सगळ्या प्रकारचे पेमेंट्स ऑप्शन आहे तिथे. UPI, कार्ड, नेट बँकिंग, वॅलेट. नेट बँकिंग चूज करतो. हा एक अलर्ट बॉक्स आहे प्रॉपर की तुमची ऑर्डर प्लेस झाली आहे, आणि एक बॅकग्राऊंडला एक साऊंड पण दिलेला आहे की ऑर्डर प्लेस झालीचं इंडिकेटर.
ओके. सो हे ऑर्डर हिस्ट्री पेज आहे. तुम्हाला इथे ऑर्डर आय डी, डिलिव्हरी कधीपर्यंत होईल त्याची डेट आणि सगळ्या गोष्टी दिसतात. आणि ह्या आयटमवर जेव्हा तुम्ही क्लिक करता एक दुसरं पेज विथ त्या ऑर्डरचे डिटेल्स. मग तो ऑर्डर आय डी, तुमच्या ऑर्डर्स काय होत्या, टोटल अमाऊंट, मग ते ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, डिलिव्हरी डेट, टाइम स्लॉट. आणि जर तुम्हाला कस्टमर केअर सपोर्टचं पण एक ऑप्शन आहे इथे. तुम्ही नंबर टाकून एक कॉल रिक्वेस्ट करू शकता याच्यात. सो हे एक कम्प्लीट ऍप्लिकेशन आहे जे आपण बनवणार आहोत याच्यामध्ये. सो तुम्हाला एक पूर्ण पोर्टफोलिओचं एक ऍप्लिकेशन भेटून जाईल की एक फ्रंट एंड पण तुम्ही डिझाईन केलंय, त्यात त्याची एपीआय पण कोड केली आहे, डेटाबेस स्ट्रक्चर केले आणि ते ऍप होस्ट केले प्रॉपरली. सो एक फुल स्टॅक डेव्हलपरची तुमची एक प्रोफाईल तयार होऊन जाईल या कोर्स नंतर. ठीक आहे. आणि आता पुढचं जे आहे आपलं ते मितेश कंटिन्यू करेल. मितेश. आता हा कोर्स जो आहे आपण 3 मंथ्स एवढं सगळं शिकणार आहोत. तर पहिली गोष्ट तर तुम्ही काही घाबरत जाऊ नका. भरपूर जार्गन्सचा वापर केलेला आहे याच्यामध्ये. GraphQL, XYZ असे भरपूर सारे कॉम्प्लेक्स कीवर्ड्स तुम्हाला ऐकायला मिळाले असतील. तुम्हाला कदाचित खूप डिफिकल्ट वाटत असेल, परंतु ह्या गोष्टी विथ प्रॅक्टिस ह्या खूप सोप्या होऊन जाणार आहेत. कुठली गोष्ट काय आहे हे आपण अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहोत. सर्व सेटअप स्क्रॅच पासून, म्हणजे एन्व्हायरमेंट कसं सेट करायचं, त्यानंतर तुमचं पूर्ण पीसीवर वेगवेगळे प्रोग्राम्स जे कोडिंगसाठी लागणार आहेत ते कसे सेट करायचे, लोकल सर्व्हर टेस्टिंगसाठी कसं सेट करायचं, या सर्व स्टेप बाय स्टेप गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाणार आहेत. आणि हे सर्व काही खूप सोपं आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि विथ प्रॅक्टिस या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्विकली जमायला लागतील. आणि विदिन 3 मंथ्स तुम्ही स्वतःचं एक ऍप आहे ते तुमचं लाईव्ह होणार, हे मात्र गॅरंटेड. तुम्हाला फक्त ज्या दिलेल्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. इतकं सर्व सिंपल आपण बनवलेलं आहे. सो मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट पॉइंट, ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा करिअर ऑप्शन्स आहेत, हे 3 मंथचं लर्निंग केल्यावर तुम्हाला काय काय डोअर्स ओपन होतील. फर्स्ट इज की तुम्हाला इंटर्नशिप करायची वाटली, जर तुम्हाला ऑन द जॉब ट्रेनिंग घ्यायची असेल किंवा लाईव्ह प्रोजेक्ट्सवर प्रॅक्टिस करायची असेल, तर तुम्ही इंटर्नशिपसाठी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अप्लाय करू शकता. ठीक आहे. त्यानंतर जॉब जर तुम्हाला करायचा असेल, तर तुम्हाला जॉब करताना तुम्ही डिरेक्टली ॲज अन एम्प्लॉई किंवा एक पेड जॉबसाठी अप्लाय करू शकता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये. भरपूर साऱ्या ओपनिंग्स असतात. मग ॲज अ फ्रेशर डेव्हलपर किंवा ज्युनियर फुल स्टॅक डेव्हलपर, असिस्टंट डेव्हलपर, अशा वेगवेगळ्या पोस्ट असतात, त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि तुम्हाला मिनिमम 8 ते 12 हजाराचं पॅकेज यातनं इझिली मिळू शकतं. मिनिमम तेवढं तुम्हाला मार्केटमध्ये आज दिलंच जातं. त्यानंतर थर्ड अपॉर्च्युनिटी असते फ्रीलान्सिंग. आता तुमच्यापैकी कोणी म्हणाल की मला कोणाच्या अंडर काम नाही करायचं, मला स्वतःच्या स्वतः शिकायचं, इंडिपेंडेंटली मी डिरेक्टली प्रोजेक्ट्स घेईल, फ्रीलान्सिंग माझ्या वेळेमध्ये माझ्या प्लेसमधनं काम करेल, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही काम करू शकता. आणि तुम्ही स्मॉल ॲपचे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स स्वतःच्या स्वतः घ्यायला सुरू करू शकता आफ्टर कम्प्लिटिंग दिस. बट अगेन या सगळ्यांसाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल. प्रॅक्टिकली गोष्टी केल्या तर हे सर्व सहज शक्य आहे. आता कोर्सचं स्ट्रक्चर बद्दल आपण बोलूया की कोर्स कसा असणार आहे. कोर्स हा ऑनलाईन असेल. यामध्ये झूम सेशन्स घेतले जातील. 1 तास प्रत्येक दिवशी तुम्हाला लर्निंग असणार आहे. आणि या कोर्सचं जे ड्युरेशन हे 3 मंथ्स असणार आहे. संडेला लेक्चर्स नसतील. मंडे टू सॅटर्डे याचे लेक्चर्स होतील. आणि तुम्हाला पर डे 2 तास ॲटलिस्ट प्रॅक्टिस करायची आहे तुमच्या उपलब्ध वेळेनुसार. लर्निंग हे तुम्हाला 1 तासाचं असणार आहे. आणि तुम्हाला प्रॅक्टिससाठी किंवा रेफरन्ससाठी तुम्हाला वाटलं की मला एखादा टॉपिक अजून जास्त एक्सप्लोर करायचा आहे, डीपमध्ये काही गोष्टी किंवा काही वेगवेगळ्या त्याच्यातले व्हेरिएशन्स शिकायचे, तर त्याच्यासाठी ॲडिशनल लर्निंग रेफरन्स मटेरियल पण तुम्हाला दिलं जाईल, जे तुम्ही ॲज अ रेडी रेफरन्स म्हणून सुद्धा यूज करू शकतात आत्ताही आणि फ्युचरमध्ये देखील. सो कोडिंगमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. सर्वच गोष्टी आपण काही पाठ करायची गरज नसते. सर्व कन्सेप्ट आपल्याला फक्त माहीत असल्या पाहिजे. आणि कोडिंगसाठी रेफरन्स कॉपी पेस्ट हा पार्ट येतोच. त्या ट्रिक्स आपण अलॉंग द कोर्स शिकणारच आहोत. त्यामुळे सर्व काही तुम्हाला स्क्रॅच पासून करायला लागतं का, तर नाही.
रेफरन्स मटेरियल असतं, जशी ओपन बुक टेस्ट असते तसं तुम्ही रेफरन्स घेऊ शकता आणि तुमचा कोड इझिली करू शकता. फक्त तुम्हाला कन्सेप्ट करेक्टली माहिती पाहिजे, लॉजिक लावता आलं पाहिजे. दॅट्स इट. आता तुम्ही म्हणाल की जर लाईव्ह सेशन माझ्याकडनं मिस झालं तर काय करायचं, तर तुम्हाला रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केल्या जातील. हे आपण 3 मंथचं जे पण लाईव्ह सेशन्स असणार आहे, प्रत्येक सेशनची तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल, जेणेकरून तुम्हाला एखादा टॉपिक रिफ्रेश करावासा वाटला किंवा त्याला परत एकदा बघावं, परत एकदा त्याला व्हिजिट द्यावी, फ्रेशली शिकावं, एखादी गोष्ट विसरून गेले असाल त्याला रिटच करावं असं वाटलं तर तुम्ही ती रेकॉर्डिंग परत बघू शकता. आणि ह्या ज्या रेकॉर्डिंग्स आहेत ह्या तुम्हाला ग्रोथ स्किल हब ॲपच्या अंडर अवेलेबल करून दिल्या जातील. तुम्हाला 1 इयरचा ऍक्सेस असेल. आता तुम्ही म्हणाल की 1 इयरचाच ऍक्सेस का, लाईफ टाईम ऍक्सेस का नाही? जर तुम्ही एका वर्षामध्ये त्या लर्निंगवर ऍक्शन घेऊ शकत नसाल तर भविष्यातही तुम्ही त्यावर ऍक्शन घेणार नाही, हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त लिमिटेड 1 इयरचा जो इनफ आहे पिरियड, खूप जास्त आहे पिरियड तो. आयडियली फक्त 3 मंथचं लर्निंग आणि 3 मंथचा ऍक्सेस हा सफिशियंट असतो, परंतु भरपूर गोष्टींचा विचार करून तो सपोर्ट तुम्हाला 1 इयर पर्यंत ठेवला गेलेला आहे. आता जेव्हा तुम्ही हा कोर्स कंप्लीट कराल तर तुम्हाला एक सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला एक 3 मंथचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा ऍडिशनली दिलं जाणार आहे. का? कारण तुम्ही एका लाईव्ह रिअल वर्ल्ड प्रोजेक्टवर काम केलेलं असेल 3 मंथ्स आणि ते तुमचं ऍप हे लाईव्ह देखील असेल. सो तुम्ही जेव्हा ट्रेनिंग कंप्लीट कराल तेव्हा तुम्हाला कंप्लिशन केल्यानंतर तुमचं नाव हे ऑनलाईन शोकेस केलं जाईल की तुम्ही हा पर्टिक्युलर कोर्स सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे. तुम्ही जे होस्ट केलेलं ऍप असेल त्याची लिंक तिथे दिली जाईल, जेणेकरून कुणालाही क्रॉस व्हेरिफिकेशन करावंसं वाटलं तर तुम्ही हे सर्टिफाईड स्टुडंट असाल ज्यांनी लाईव्ह प्रोजेक्टवर काम केलेलं आहे, याचं प्रूफ हे ऑनलाईन शोकेससाठी अवेलेबल असेल. सो ह्या 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता जॉब ऑपॉर्च्युनिटीज मध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा सपोर्ट आपण अवेलेबल करून देणार आहे, तर तुमच्या प्रोफाईल मध्ये काय लिहायचं, तुम्ही हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर आपले CV किंवा ज्याला आपण करिक्युलम व्हिटी म्हणतो किंवा रिझ्युमे म्हणतो, जो आपल्याला प्रत्येक जॉब ऍप्लिकेशन करताना द्यावा लागतो, एक तर सॉफ्ट फॉर्म मध्ये किंवा हार्ड फॉर्म मध्ये प्रिंटआउट. तर त्या CV मध्ये नेमकी काय लिहायचं, त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपली प्रोफाईल ही इतरांपेक्षा वेगळी दिसेल यासाठी काय करायचं, मग तो 1 पेजर CV असेल किंवा मल्टीपेज CV असेल, प्रोजेक्टचे डिटेल्स कसं लिहायचं, तुमच्या अचिव्हमेंट्स कशा हायलाइट करायच्या, या सर्व मार्गदर्शन गाईडलाईन्स आपण याच्यामध्ये देणार आहोत. त्यानंतर जसं लाईव्ह ऍप आता एक तयार होणार आहे तसंच फ्युचरमध्ये अजून कुठल्या प्रकारचे ऍप तुम्ही बनवू शकता आणि स्वतःच्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड करू शकता विथ प्रॅक्टिस, याचंही गायडन्स तुम्हाला दिलं जातं, जेणेकरून तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही बिल्ड करू शकाल आणि पोर्टफोलिओ एक्झॅक्टली शोकेसही कसा करायचा याबद्दल तुम्हाला याच्यामध्ये गाईडलाईन्स दिले जातात. त्याच्यानंतर तुमच्या स्किल सेट्स जे तुम्ही शिकलेले असतात त्याबद्दल जे रिलेव्हंट जॉब ओपनिंग्स आहेत ते आम्हाला वेगवेगळ्या वेजने आमच्यापर्यंत येत असतात. आम्ही देखील ऍक्टिव्हली त्या ओपनिंग्स कुठे आहेत याचा सर्च करत असतो आणि त्या ओपनिंग्सची माहिती, त्याची डेडलाईन काय आहे, त्याची स्किल सेट काय रिक्वायर्ड आहे, त्याची साधारण सॅलरीची रेंज काय आहे, या सर्व गोष्टींचे अलर्ट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू, जेणेकरून जिथे जिथे अपॉर्च्युनिटीज असतील तिथे तुम्ही इन टाइम आणि करेक्टली अप्लाय करू शकाल. प्लस तिथे जर इंटरव्ह्यू असेल किंवा तिथे काही टेस्ट घेणार असाल तर त्याची गाईडलाईन्स तुम्हाला दिली जाईल की तुम्ही काय प्रिपरेशन केली पाहिजे, कशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तिथे तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल तर तुम्ही नेमकी काय सांगितलं पाहिजे आणि काय ट्रिक्स असतात की कुठलाही इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी इम्पॉर्टंट असतात. इंटरव्ह्यूअर तुमच्यामध्ये कोणत्या टाईपच्या ॲबिलिटीज बघत असतात, नुसतं कोडिंग बघतात की इंटरपर्सनल स्किल्स बघितले जातात किंवा मग लर्निंग ॲबिलिटी बघितले जाते की कॉन्फिडन्स बघतात की कम्युनिकेशन स्किल्स बघतात, या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये यामध्ये बघत असतो. त्यानंतर ऍक्टिव्ह रेफरन्सिंग म्हणजे आम्हाला ज्या अपॉर्च्युनिटीज, जॉब अपॉर्च्युनिटीज किंवा ओपनिंग्स आमच्या रिअल वर्ल्ड नेटवर्कमध्ये सापडतात, मग आमच्या फ्रेंड्स असतील, आमचे दुसरे बिझनेस कॉन्टॅक्ट्स असतील, त्यांच्याकडे जर काही रिलेव्हंट ओपनिंग असतील ते सुद्धा आम्हाला डायरेक्ट
सांगत असतात आणि त्या ओपनिंग्स आम्ही तुम्हाला रेफर करत असतो, जेणेकरून तुम्हाला सर्चिंग मध्ये जास्त वेळ न लागता जास्तीत जास्त लवकर जॉब मिळावा. तर या सर्व अपॉर्च्युनिटीज आपण या अंतर्गत या कोर्स केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना देत असतो ॲडिशनली. त्यानंतर आपण एक कमिटमेंट करतो इथे, की तुम्ही कोर्स केल्यानंतर 3 मंथ्सचं तुम्हाला एक सर्टिफिकेट तर मिळणारच आहे, परंतु तुम्हाला आम्ही आमच्या एंडनी इन हाऊस एक रिअल वर्ल्ड लाईव्ह प्रोजेक्टवर काम करण्याची संधी देतो, ज्याला आपण एक इंटर्नशिप सुद्धा म्हणू शकतो. ही फ्री इंटर्नशिप असते, म्हणजे तुम्हाला या इंटर्नशिपमध्ये कुठल्याही प्रकारचं पेमेंट कमिटमेंट दिली जात नाही, पेमेंट दिलं जात नाही, परंतु तुम्ही त्यावर काम केल्यानंतर 3 मंथ्स नंतर तुम्हाला एक व्हॅलिड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दिलं जातं, जे तुम्ही अगेन तुमच्या एक्झिस्टिंग स्किल सेटमध्ये एक्सपिरियन्सेसमध्ये मेन्शन करू शकता. हे सुद्धा तुमचं ऑनलाईन शोकेस केलं जाईल. सो तुम्हाला एक ॲडिशनल 3 मंथ्सचं एक्सपिरियन्स जर तुम्हाला पाहिजे असेल, एक लिमिटेड कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट्समध्ये वर्क करायचं असेल, जिथे खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज नाही आहेत, तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकाल आणि रिअल लाईफ प्रोजेक्टवर तुम्ही काम करू शकाल, तर तुम्ही ही अपॉर्च्युनिटी सुद्धा ऑप्ट इन करू शकता. यासाठी तुम्हाला जबरदस्ती नसेल, हा तुमचा चॉईस असेल, परंतु जर तुम्ही ती कंप्लीट केलं तर तुम्हाला 3 मंथ्सचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे आम्ही कमिट करत आहोत. त्यानंतर जसं इन हाऊस म्हटलं, तसंच इतर जे आमचे नेटवर्क कंपनीज आहेत, त्यामध्ये जरी काही रिलेव्हंट ओपनिंग असतील, जर त्या फ्री इंटर्नशिप असू देत किंवा पेड इंटर्नशिप असू देत किंवा अदर जॉब अपॉर्च्युनिटीज असतील, त्या सुद्धा आम्ही तुम्हाला रिफर करत असतो. तुमचं नाव त्यांना रिकमेंड केलं जातं आणि फक्त गरज तुम्हाला असते ती वेळेत ऍक्शन घेण्याची आणि डिसिजन घेण्याची, टू वेदर टू ऍक्सेप्ट ऑर रिजेक्ट दॅट पर्टिक्युलर अपॉर्च्युनिटीज. मग याच्यामध्ये ऑन फील्ड किंवा वर्क फ्रॉम होम अशा दोन्ही प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज असू शकतात. तर तुम्हाला त्यानुसार डिसिजन घ्यायचं असेल फ्युचरमध्ये. आता थर्ड ऑप्शन असतो, जॉब बघितला आपण, इंटर्नशिप बघितलं. आता आहे फ्रीलान्सिंग. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला हा कोर्स कंप्लीट करायचा आणि स्वतःच कंपनी टाकायची किंवा फ्रीलान्सिंग सुरू करायची, तर तुम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी ऍक्सेस दिला जातो फ्रीलान्सिंग ब्लूप्रिंट कोर्सचा. 3 मंथ्स नंतर हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर हा ऍक्सेस दिला जातो. यातनं तुम्ही काय करू शकता की तुमची फ्रीलान्सिंग ही सक्सेसफुली स्टार्ट करू शकता आणि विदिन 30 डेज तुम्ही आपला पहिला पेइंग क्लायंट कसा आणायचा याबद्दल स्टेप बाय स्टेप गायडन्स तुम्हाला मिळेल. ते जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला विदिन 30 डेज ॲटलिस्ट 1 पेइंग क्लायंट तुम्हाला मिळेल, ही आमची ॲश्युरिटी आहे. हा देखील कोर्स तुम्हाला ग्रोथ स्किल हब ॲपमध्येच मिळेल. आता याचा जो ऍक्सेस आहे हा अदरवाईज असतो, हा पेड कोर्स असतो, हा 15,000 रुपये त्याची फी असते, परंतु तो तुम्हाला हा कोर्स केल्यानंतर फ्री ऑफ कॉस्ट विदाउट एनी ॲडिशनल चार्जेस दिला जातो. सो आता या कोर्सचं जे शेड्यूल आहे ते आपण बघूयात. तर कोर्सची जी फर्स्ट बॅच आहे ही 20 जूनला स्टार्ट होणार आहे आणि याचं जे टायमिंग असेल हे इव्हिनिंग 4 PM to 5 PM असं 1 आवरचं लाईव्ह लेक्चर आपलं असणार आहे झूमवर. लाईव्ह झूम सेशन्स आपले होतील. सो हा टाइम तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, हा लक्षात ठेवा, हा खूप महत्वाचा आहे. आता कोर्सची फीज हा मेन मुद्दा आहे. तर या कोर्सची जी फी आहे हा पूर्णपणे प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स आहे. याची फीज 70,000 रुपीज आहे. मार्केटमध्ये याच कोर्सची आणि यात बऱ्याच गोष्टी प्रोव्हाइड केल्या जात नाहीत. त्याची फीज 1 लाख, 1.25 लाख अशी घेतली जाते, परंतु आम्ही सर्वांना अफोर्डेबल व्हावा, रिझनेबल असावा यासाठी याची फीज 70,000 रुपीज ठेवलेली आहे. यात तुम्हाला काय मिळणार आहे हे तुम्ही आधी बघून घ्या. यामध्ये तुम्हाला मिळेल 3 मंथ्सचा लाईव्ह ट्रेनिंग, 1 इयर ऍक्सेस टू सेशन रेकॉर्डिंग. जे पण तुम्ही 3 मंथ्स मध्ये शिकणार त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग ऍज इट इज तुम्हाला ग्रोथ स्किल हब ऍप मध्ये मिळणार. 1 इयरचा त्याच्यामध्ये ऍक्सेस असेल. त्यात नंतर तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीचा सपोर्ट मिळेल 6 मंथ्ससाठी. म्हणजे तुम्ही कोर्स कंप्लीट केल्यानंतर 3 मंथ्सचा कोर्स कंप्लीट केल्यानंतर पुढच्या 6 महिने तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज रिलेटेड जो आपण सपोर्ट डिस्कस केला तो दिला जाईल. त्यानंतर इंटर्नशिपसाठी सपोर्ट हा पुढच्या 6 मंथसाठी दिला जाईल. त्यानंतर फ्रीलान्सिंगचा जो सपोर्ट आहे तो तुम्हाला पुढचे 3 मंथ्स दिला जाईल. आता हा लिमिटेड सपोर्ट देण्यामागचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा कोर्स कंप्लीट कराल त्याच्या नंतरचा इमिडिएट जो काळ असतो
तो खूप महत्वाचा असतो. तुम्ही जर त्याच्यात गॅप घेतला 6 मंथांनंतर तुम्ही म्हणाल की आता मला जॉब द्या, नोबडी कॅन गॅरंटी, कारण तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस केलेली आहे का नाही याचा कोणीच ॲश्युरन्स देऊ शकणार नाही. हा, जर तुम्ही त्याच्यात काहीतरी प्रॅक्टिकली स्वतःचे ऍप बनवले, इम्प्लिमेंट केले, प्रॅक्टिस केल्याचं प्रूफ असेल, इम्प्लिमेंट केल्याचं प्रूफ असेल, तर तुम्हाला नक्कीच अपॉर्च्युनिटी आणि सपोर्ट देण्यात पॉईंट आहे. परंतु तुम्ही जे शिकले आहात त्याच्यावर जर काही इफर्टच घेणार नसाल तर त्याच्यात तुम्हाला सपोर्ट मिळणार नाही, कारण तो सपोर्ट देऊन तुम्हाला त्याचा काही उपयोग देखील होणार नाही. त्यामुळे जसं म्हटलं जातं की लोहा गरम है तभी हातोडी मारनी चाहिए, त्याचप्रमाणे तुम्ही इमिडिएटली शिकल्यानंतर जॉब अपॉर्च्युनिटी असो, इंटर्नशिप असो किंवा फ्रीलान्सिंग असो, यावर इफर्ट घेणं मस्ट आहे विदिन टाइम. जर तुम्ही टाइमली इफर्ट्स घेतले तर तुम्हाला इमिडिएट बेस्ट रिझल्ट मिळण्याचे चान्सेस असतात, म्हणून तो सपोर्ट लिमिटेड ठेवलेला आहे. त्यानंतर तुम्हाला कम्प्लिशन आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आपण देत असतो, प्लस 1 लाईव्ह ऍप तुमचं प्ले स्टोअरवर होस्ट केलेलं असेल. या सर्व गोष्टी तुम्ही 3 मंथ्स मध्ये मिळवलेल्या असतील आणि याची पूर्ण फी आहे 70,000. आता कदाचित तुमच्यापैकी कोणी किंवा काही लोक म्हणतील की सर फीज खूप जास्त आहे, तर तो प्रॉब्लेम देखील आपण इथे थोडासा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. बिकॉज इट इज द फर्स्ट बॅच, आपण कोर्स फीज ही 70,000 ठेवली आहे का, तर नाही, तर ती आपण केलेली आहे 55,000. वेल, 55,000 सुद्धा आपण ठेवलेली नाही. आपण जी फी ऍक्च्युली ठेवलेली आहे कोर्सची ती आहे फक्त 45,000. सो आपण बऱ्यापैकी डिस्काउंटेड प्राइसला हा कोर्स देत आहोत. रिझन बिंग की पैसा हा लर्निंग मधला अडथळा बनू नये, तुम्ही कमिटमेंट ठेवावी, सर्वांना ते अफोर्डेबल व्हावं, म्हणून 45,000 मध्ये आपण हा कोर्स दिलेला आहे. आता 45,000 ही कंडिशन आहे, हा फक्त फर्स्ट बॅच साठी आहे आणि फॉर द फर्स्ट बॅच ओनली. फर्स्ट बॅच स्टार्ट झाल्यानंतर जर तुम्ही एनरोल करणार असाल तर तुम्हाला 50,000 रुपीज देऊन या कोर्सला एनरोल करावं लागेल. सो तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला लवकरात लवकर ऍक्शन घेणं, कारण ऍक्शन टेकर्स असाल तुम्ही, तुम्हाला क्विकली जर जॉब अपॉर्च्युनिटीज आणि रिलेव्हंट स्किल्स शिकायच्या असतील तर तुम्हाला ऍक्शन घेणं, लवकरात लवकर घेणं मस्ट आहे. आणि ते जर तुम्ही घेत असाल तर त्यासाठी ही तुम्हाला एक ऑफ 5,000 रुपीजचा एक्स्ट्रा मिळणार आहे फक्त पहिल्या बॅचसाठी. त्यानंतर जर तुम्ही एनरोल करणार असाल तर तुम्हाला 50,000 रुपीज पे करून हा कोर्स जॉईन करावा लागेल. सो अगेन असं होऊ शकतं की तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघताय तेव्हा 20 जून उलटून गेलेली असेल. जर तुम्ही हा व्हिडिओ 20 जून नंतर बघत असाल तर तुम्ही ज्या पेजवर हा व्हिडिओ बघत असाल त्याच्या आसपास वर किंवा खाली अपकमिंग बॅचचे डिटेल्स दिलेले असतील. सो तुम्हाला ज्या अवेलेबल बॅचेस असतील अपकमिंग बॅच ह्या त्या पेजवर या व्हिडिओच्या वर किंवा खालीच मिळतील. ठीक आहे, हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे फर्स्ट बॅच आहे ती 20 जून पासून असणार आहे. नाव जर तुम्ही आता इंटरेस्टेड असाल, हे सर्व तुम्ही समजून घेतलेलं असेल आणि तुम्ही ॲज अ फुल स्टॅक हायब्रिड ॲप डेव्हलपर करिअरसाठी इंटरेस्टेड असाल, ती जर्नी स्टार्ट करायची असेल, लर्निंगसाठी इंटरेस्टेड असाल तर ही जी लिंक दिलेली आहे https://bit.ly/ जो कोड आहे तो, ही पूर्ण लिंक आहे, ही तुम्ही ब्राउझरमध्ये टाईप करू शकता किंवा हा व्हिडिओ जिथे बघत आहात त्याच्या खाली किंवा वर देखील ही लिंक दिलेली असू शकते. त्या बटनवर किंवा लिंकवर क्लिक करून तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल, तो फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म कशा प्रकारचा असेल हे मी तुम्हाला दाखवतो. तो फॉर्म साधारण अशा प्रकारचा असेल. अक्षय, फॉर्म दिसतोय? हा, दिसतोय. ओके, सो अशा प्रकारे साधारण एक फॉर्म असेल, तो तुम्हाला भरायचा आहे. इथे एक छोटीशी नोट पण तुमच्यासाठी दिलेली आहे की फॉर्म मध्ये डिटेल्स भरा. त्यानंतर तुम्हाला जे पण काही तुमचे डाऊट्स असतील, कन्सर्न्स असतील, त्या संदर्भात तुम्हाला कॉल केला जाईल. त्याचप्रमाणे तुम्हाला ग्रोथ स्किल हब ॲपचा ऍक्सेस सुद्धा दिला जाईल आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्हाला ऑन कॉल ऍड्रेस केले जातील. सो तुम्ही जर इंटरेस्टेड असाल हा कोर्स जॉईन करण्यासाठी किंवा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्हाला फर्स्ट स्टेप घ्यायची आहे, ती म्हणजे हा फॉर्म भरायचा आहे. या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे, तुमचं नाव भरायचं आहे, तुमचा व्हॉट्सअपवर
जर वेगळा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तो भरायचा आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कॉलिंग साठी जर वेगळा असेल तर तो सेपरेटली भरायचा आहे. In case you have any doubts, please fill or tick. So जर तुम्हाला बॅच डेट रिलेटेड डाऊट असेल तर तुम्ही टिक करू शकता. क्लास टायमिंग रिलेटेड डाऊट असेल तर तुम्ही टिक करा. जर तुम्हाला फीज रिगार्डिंग काही क्वेश्चन्स असतील तर तिथे टिक करा. जर तुम्हाला EMI ऑप्शन्स रिलेटेड काही डाऊट असेल तर ते तुम्ही टिक करू शकता. जर तुम्हाला कोर्स बद्दल किंवा सिलेबस रिलेटेड काही डाऊट असतील तर ते तुम्ही टिक करू शकता. तुम्हाला ज्याचे नसतील ते अनचेक सुद्धा करू शकता तुम्ही. जर तुम्हाला सर्टिफिकेट रिगार्डिंग काही डाऊट असेल तर ते तुम्ही क्लिक करू शकता. या व्यतिरिक्त काही तुम्हाला डाऊट असेल ते तुम्ही इथे स्वतः लिहू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही दुसरे काही कन्सर्न्स असतील, काही सांगायचं असेल, काही स्पेसिफिक अजून विचारायचं असेल तर त्या देखील गोष्टी तुम्ही इथे लिहू शकता आणि फॉर्म सबमिट करू शकता. हा फॉर्म आम्हाला रिसीव्ह झाल्यानंतर आम्ही तुम्ही दिलेल्या इनपुट्स वर विचार करून तुम्हाला कॉल करू. तुम्हाला ग्रोथ स्किल हबचा ऍपचा ऍक्सेस दिला जाईल आणि एक्झॅक्ट एक्झॅक्ट एनरोल कसं करायचं हे आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. अगेन आपण येऊयात आपल्या प्रेझेंटेशन कडे. तुम्ही हा फर्स्ट स्टेप मध्ये जी फॉर्म दिलाय तो भरल्यानंतर तुम्हाला आम्ही कॉल करू. तुमचे डाऊट्स असेल तर ते ऍड्रेस केले जातील. ग्रोथ स्किल हबचा ऍक्सेस दिला जाईल. त्यानंतर ग्रोथ स्किल हब ऍप मध्येच तुम्हाला कोर्स मध्ये एनरोल करण्यासाठी डिरेक्ट ऑप्शन मिळेल. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पेमेंट ऑप्शन्स अवेलेबल करून दिले जातील, जेणेकरून तुम्हाला या कोर्समध्ये ऍक्सेस मिळेल. आणि जे पण आपण लर्निंग करणार आहोत त्या सर्व लर्निंगचे रेकॉर्डिंग असतील ते तुम्हाला या ऍप मध्येच अवेलेबल करून दिले जातील. सो डे बाय डे जसे जसे लेक्चर्स होतील तुम्हाला या ऍप मध्येच ते सर्व रेकॉर्डिंग उपलब्ध होतील. आता पेमेंट ऑप्शन्स काय काय आहेत, जर तुम्हाला इंटरेस्टेड असाल तर पेमेंटसाठी जे ऑप्शन आहेत ते असतील. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते वापरून पेमेंट करू शकाल. UPI ने असेल तर पेमेंट करू शकाल. तुम्ही ऑनलाईन बँकिंगने सुद्धा पेमेंट करू शकाल. फोन पे, जीपे सारखे ऑप्शन देखील याच्यामध्ये असतील. आणि जर तुम्हाला EMI पेमेंट ऑप्शन हवे असतील तर EMI पेमेंट ऑप्शन साठी तुम्हाला पॅन कार्ड जरुरी असेल. जर तुम्ही 18 इयर्स पेक्षा जास्त तुमचं एज असेल तर आणि तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्ही स्वतः पॅन कार्डचे डिटेल्स टाकून त्या गोष्टी चेक करू शकता EMI अवेलेबिलिटी. आणि जर तुम्ही स्वतः तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुमचे फॅमिलीत आई वडील किंवा भाऊ किंवा अजून कोणी रिलेटिव्ह किंवा फ्रेंड्स यांचं पॅन कार्ड वापरून तुम्ही EMI ऑप्शन अवेल करू शकता. परंतु नोट करा की ते जे पण असेल ते EMI त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या नावावर असतील आणि ते पर्टिक्युलर जी थर्ड पार्टी बँक फॅसिलिटीज असतात जे तुम्हाला EMI अवेलेबल करून देतात त्या पार्टीला तुम्हाला EMI टाइम टू टाइम भरावे लागतील. सो तुम्हाला वन स्टॉप पेमेंट जर करायचे नसेल, EMI पाहिजे असेल तर तो ऑप्शन तुम्हाला अवेलेबिलिटी चेक करायला लागते. तो सिबिल स्कोरच्या बेसिसवर दिला जातो. जर तुम्हाला एखाद्याचं पॅन कार्ड ऍक्सेप्ट होत नसेल तर तुम्ही बाकी कुठल्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावे ऍक्सेस होतं का, अवेलेबल EMI होतात का तुम्हाला, तर ते तुम्ही बघू शकता. तर ते एक्झॅक्टली कसं करायचं याची प्रोसेस तुम्हाला तेव्हा सांगितली जाईल जेव्हा जर तुम्ही खरंच इंटरेस्टेड असाल कोर्समध्ये, तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्हाला सर्व ती पुढची प्रोसेस त्याच्या रिलेटेडचे जे व्हिडिओ आहेत ते पण शेअर केले जातील, जेणेकरून तुम्हाला EMI ऑप्शन कसा चेक करायचा, अवेलेबिलिटी कशी चेक करायची हे बघता येईल. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला ही जी लिंक आहे ही लिंक द्वारे तुम्ही फॉर्म भरा. त्याच्यात तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही डाऊट्स त्याच्यात विचारा आणि त्याद्वारे तुम्हाला पुढची माहिती सर्व दिली जाईल. थँक्यू. वी आर क्लोजिंग दिस सेशन.